नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजमधून बघा असं शिलाई कतरण उरत असतं ना, त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार होते, त्यासाठी बघा इथं आम्ही असं शिलाई कतरण घेतलेलं आहे, तसं तुम्ही घ्यायचं आहे। इथं बघा एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे, त्याचे बघा मी 4 पीस कट करून घेतलेले आहेत, त्याचं पण माप तुम्हाला दाखवते मी। या ठिकाणी बघा शॉपिंग बॅग आहेत ना, 7.5 इंच असं आहे, आणि असे आहेत आपल्याला 8.5 इंच घ्यायचे आहेत। असे पीस तयार कट करून घ्यायचे आपल्याला बघा असे। तुम्ही अजून लहान मोठे पण घेऊ शकता। या पद्धतीने बघा मी 4 पीस कट करून घेतलेले आहे। आणि एक बघा एक पॅन्टचा कापड घेतलेला आहे, कसं थोडा जाड असतो ना त्याच्यामुळं। तर इथं मी 18 इंच लांब आणि 18 इंच रुंद असं घेतलेला आहे। हे बघा सॉरी 17 इंच आहेत, 18 नाही आहेत, तुम्ही लहान मोठं घेऊ शकता। 17 इंच लांब आणि 17 इंच रुंद आहे, असा एक पीस घेतलेला आहे मी। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, शिलाई कतरण आहेत ना, याच्या बघा अशा स्ट्रीप तयार करून घ्यायच्या आहेत। सरळ पट्ट्या कट करायच्या आहेत आपल्याला, जसं आपल्या पट्ट्या असेल तशा कट करायच्या आपल्याला, फक्त सरळ पाहिजे। या पद्धतीने बघा मी पूर्ण पट्ट्या अशा कट करून घेणार आहेत। या पद्धतीने आपले काय आहेत बघा, इसे अस्तरचे म्हणा, ब्लाऊज पीसचे म्हणा, अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या। तर पट्ट्यांची साईज तुमच्या कापडानुसार तुम्ही 2 इंच 1.5 इंच जशा भेटतील तशा कट करू शकता। बघा इथं छोटी सुद्धा आहे, तर आपण छोट्या सुद्धा अशा कट करून घेऊ। हे बघा या पद्धतीने बघा असे कापड आहेत माझ्याकडे। अजिबात टाइम वगैरे लागत नाही। या पद्धतीने अशा पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। आता या ठिकाणी आपल्या बघा पूर्ण पट्ट्या कट झालेल्या आहे, तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते पूर्ण आता व्हिडिओची मी। तर या ठिकाणी शॉपिंग बॅगचा बघा असा एक तुकडा घेतलेला आहे, मधोमध एक कापड घेऊन शिलाई मारून घ्यायची आहेत, एखादा तुकडा घेऊन ना या पद्धतीने पलटी करायचा। याच्यावरती परत दुसरा एक कापड घ्यायचा असा छोटासा, या पद्धतीने ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची। खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही बघा। तुम्हाला बघा असे पीस तयार करून दाखवते मी 1-2। बघा जास्त मेहनत पण नाही याला बनवायला, फक्त थोडासा वेळ शिवण्यामध्ये जातो, म्हणजे तुकडे जॉईन करायला, पण खूप मजबूत अशी वस्तू तयार होते आपली। या पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडनं सुद्धा आपण सेम तसंच करायचं आहे आपल्याला। पट्टी जॉईन करायची आणि पलटी मारायची। आपल्या काही लांब पट्ट्या असतात त्या अगोदर लावून घ्यायच्या आणि छोट्या छोट्या पट्ट्या कडेने जॉईन करायच्या या पद्धतीने। आणि शॉपिंग बॅग आणि पॅन्टचं कापड घातल्यामुळं खूप छान असं होतं तयार। नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला बनवल्यानंतर। तर असं आपण आपल्याला 4 पीस रेडी करून घ्यायचे आहे। तुम्हाला इथं एक रेडी करून दाखवते मी। आता या ठिकाणी बघा आपला एक पीस रेडी झालेला आहे। आता याला आपण कडेकडेने शिलाई मारून घ्यायची, एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे।
जेवढा आपला चौकोन आहे तेवढं ठेवायचं, बाकीचं एक्स्ट्राचं असं या पद्धतीने कट करून टाकायचं. आता इकडेने शिलाई मारली ती तुम्ही अगोदरच मारून घ्या, नंतर कापड वगैरे कट करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल एकदम शिवायला. बघा किती सुंदर असा लुक आला आहे. चला तर मग याच पद्धतीने मी सर्व पीस रेडी करून घेते आणि तुम्हाला दाखवते नंतर. आता 3 पीस आहेत आपल्याकडे, हे रेडी करून घेते. इथं बघा हा शेवटचा पीस आहे. या ठिकाणी बघा एकदम छोटे 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 तुकडे आपले वाया जात नाही. हे बघा तुम्हाला दाखवते इथं. आता अशा अगोदर कडेने शिलाई मारून घ्या तुम्ही. इतकी छान डिझाईन तयार होते आणि दिसायला पण खूप सुंदर असं दिसतं, रंगीबिरंगी. चला तर बघा आपले 4 पण पीस असेच रेडी झालेले आहेत. एक्स्ट्राचं कापड ते कट करून घेते. थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण शेवटपर्यंत नक्की बघा. जास्त नाही मोठा, 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त. जास्त फास्ट वगैरे दाखवलं का मग ते पण समजत नाही ताईंना, त्याच्यामुळं एकदम स्लोच व्हिडिओ दाखवते मी. तर इथं बघा आपले किती सुंदर असे तयार झाले. तर बघा 4 पण पीस. आता बघा तुम्हाला दाखवते जॉईंट कसे करायचे. छोटे छोटे त्रिकोण आले आहेत ते आपण या पद्धतीने ठेवायचे. बघा या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे असे, म्हणजे आपलं डिझाईन खूप छान तयार होते. या पद्धतीने बघा. या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे, एक शिलाई मारून घ्यायची याच्यावरती. व्यवस्थित हे करा. हां हे बघा असं. बघा या ठिकाणी आपली जॉईंट झालेलं आहे. आता आपले परत एकावर एक ठेवायचे असे आणि एक शिलाई मारून घ्यायची सरळ. आपला शॉपिंग बॅगचा पण उपयोग होतो आणि शिलाई कतरांचा पण वापर होऊन जातो. त्याच्यावर हवा तुम्ही दापटी वगैरे देऊ शकता, पण काही गरज नाही आहे द्यायची. आता इथं आपण पॅन्टचा कापड घेतलेला आहे, त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचं सारखं आणि पूर्ण कडेने 4 पण साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत. तुम्ही या जे आपण चौकोन कट केले होते ना, याची साईज तुम्ही अजून मोठीसुद्धा करू शकता किंवा लहानसुद्धा करू शकता. तुम्हाला आवडन त्या साईजचं तुम्ही बनवू शकता. भरपूर असं मोठं झालेलं आहे ते. बघितलं तर कडेकडेने मी शिलाई मारून घेतलेली आहेत. थोडंसं कडेचं कापड क्रॉस सारखं आहे ते कट करून घेऊ आपण व्यवस्थित. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पायपिंग लावायची आहे. त्यासाठी 3 इंचाच्या पट्ट्या कट करायच्या आहे. बघा इथं माझ्याकडे साडीचं कापड आहे. या ठिकाणी मी 3 इंचाच्या पट्ट्या अशा कट करून घेणार आहेत. तुम्ही सरसकट पट्टी जर तुमच्या असं मोठी तर तुम्ही ती पण लावू शकता. तुम्हाला इथं बघा मी लावून दाखवते एक एक पट्टी अशी.
कारण बरंच जण असे पूर्ण सरसकट पट्टी लावायला जमत नाही, तर तुम्ही बघा 4 भागामध्ये करूनसुद्धा पायपिंग करू शकते या पद्धतीने. पाठीमागच्या साईडने बघा एक सरळ शिलाई मारून घ्यायची पट्टी ठेवून ना, एक्स्ट्राची आहे ती कट करून टाका. आणि सुईच्या बाजूने बघा अशी डबल फोल्ड करायची. आपल्याला जेवढी जाड किंवा बारीक पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही फोल्ड करून ना वरून एक शिलाई मारून घ्यायची दाबटीप. बघा या पद्धतीने अशी. अजून एक तुम्हाला एक साईडने करून दाखवते. पाठीमागच्या साईडने जोडायची आहे. बघा आता या साईडने आपली पायपिंग झालेली आहे, म्हणून थोडंसं कापड आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले धागे वगैरे पायपिंगमधून बाहेर दिसणार नाही आणि फिनिशिंग खूप छान येते. तर आता दोन्ही साईडला मी बनवून घेते. बघा उरलेल्या 2 साईड आहेत आपल्याला, 2 साईडला बनवले आहेत आणि 2 साईडला बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं पाय पुसणं तयार झालं आहे. बघा किती सुंदर आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण या ठिकाणी बघा एकदम टाकापासून टिकाऊ वस्तू तयार केली आहे. शिलाई एकत्र आपण फेकून देत असं बऱ्याच वेळा भरपूर असं शिलाई एकत्र आपल्याकडे उरतं. याच्यापेक्षा पण मोठे मोठे तुकडे असतात, पण याच्यापेक्षा बघा किती लहान लहान तुकडे जॉईंट करून आपण सुंदर असं पाय पुसणं असं बनवू शकता किंवा आसन म्हणून याचा उपयोग करू शकता बसण्यासाठी सुद्धा. जेवायला बसताना बघा खाली टाकून आपण याच्यावरती बसू शकतो किंवा पूजेसाठी सुद्धा याचा वापर करू शकतो. या पूजेला बसण्यासाठी सुद्धा याचा खाली टाकून याचा वापर करू शकतो. तर आता भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना, धन्यवाद.